अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाल्यानंतर नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलंय। मात्र अक्षय इतकंच शाळा प्रशासन सुद्धा दोषी असून त्यांना मात्र पाठीशी का घातलं जातंय, त्यांना शिक्षा का होत नाहीये, एकाला शिक्षा का दिली, असे अनेक सवाल पालक वर्गाकडून विचारले जात आहेत। आपल्या पाल्याच्या सुरक्षेमुळे चिंताग्रस्त असलेल्या अशाच काही पालकांशी आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। पालक वर्गांना काय वाटतंय, त्यांना त्यांचं मत काय आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल घटना झालेली आहे, काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। आंदोलन केलं त्या सगळ्यांची मागणी होती फाशी द्या, आता खऱ्या अर्थाने त्याचा एन्काउंटर झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं? एन्काउंटर झाला हे समाधान व्यक्तच करतायत सगळे पालक वर्ग असू दे किंवा नागरिक असू दे। पण काय आहे की एन्काउंटर ज्या पद्धतीने झालं, खोटी माहिती पुढे येऊन, त्यामुळे साशंका आहे सगळ्यांच्या मनामध्ये। साशंकता असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट की अजून जे कोणी काही आहेत आरोपी, इन्क्वायरी चालू आहे, मग ती इन्क्वायरी पूर्ण होण्याच्या आधीच का एन्काउंटर केलं गेलं ह्याच्याही शंका मनामध्ये लोकांच्या आहेत। एवढंच सांगेल काय, एन्काउंटर करण्याऐवजी जर पहिलाच आम्हाला आमच्याकडे सोपवलं असतं त्याला मला, तर बरं झालं असतं। कारण की हे राजकारणच वाटते सर्वांनाच। प्रशासनाला पण अटक झाली पाहिजे, प्रशासन तर फरार आहे ना, ते पण भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। मग आम्हाला असं वाटतंय का अजून काही चेहरे समोर येणार होती, त्यामुळे मग हे एकालाच शिक्षा झाली ना, बाकीचे तर निर्दोष फिरतात आहेत ना मग बाहेर। प्रशासन पण अटक पाहिजे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।